हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आज मी तुम्हाला शेव कशी बनवायची हे सांगत आहे. तर शेवचं मी इन्स्टंट चकली जसा आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बघितला तसा हा शेवाचा सुद्धा इन्स्टंट बेसनचं पीठ आहे, ते मी तुम्हाला सांगते. तर ते मी असं घेतलेलं आहे आणि छानपैकी याला भिजून ठेवलेलं आहे 15 मिनटं. तर याच्यामध्ये मसाले वगैरे काही घातलेले नाही आहे. तांदळाचं पीठ, बेसन पीठ घालून हे छानपैकी मी मस्तपैकी मळून ठेवलं होतं 10 मिनटापूर्वी. तर हे आता असे छानपैकी असं मळून झालेलं आहे माझं. आता अशा प्रकारे आपण याला 10 मिनटं रेस्ट देऊया. तर हे मी बेसन पीठ छान शेवाचं मस्तपैकी याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकून सगळं टाकून याला मी 10 मिनटं रेस्ट दिला होता. तर अशा प्रकारे आपण याला साच्यामध्ये घालूया. प्रोसेस मी पूर्ण नाही दाखवली, कारण कसं आहे की इन्स्टंट आहे आणि हे मिळतं मार्केटमध्ये, म्हणून मी सुरुवातीपासून भिजवण्यापासून असं काही दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे हे आता इन्स्टंट आहे, त्यामुळे मी 10 मिनटं फक्त याला रेस्ट दिलं आणि आता साच्यामध्ये घालते आणि याला आपण आता गॅस जवळ नेऊया. हे बघा, आता बंद केलेलं आहे आपण. आता आपण गॅस जवळ बघा शेव निघते आहे आपली. तर हे बघा फ्रेंड, आता आपण अशी छानपैकी गॅस तेल छानपैकी कडकडतं गरम असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे शेव असे काढून घ्यायचे. हे बघा, याची छानपैकी असा फेस निघतो आहे. तर आपण याला एकदा परत पलटून घेऊया. असे व्यवस्थित पलटून घेतल्याने काय होईल की याच्यातलं थोडं आता फेस पूर्णपणे गेल्याशिवाय आपण समजायचं नाही की आपले शेव पकलेले आहेत म्हणून. हे बघा, अशा प्रकारे हे बघा झालेले आहेत. आपण काढून घेऊया. हे बघा, आपण परत एकदा काढून घेऊया अशा प्रकारे. जर आपलं पीठ नरमसर असेल ना तर अजिबात काही त्रास होत नाही काढायला. आणि ही इन्स्टंट असल्यामुळे मी पूर्ण प्रोसेस दाखवलेली नाही आहे. आजकाल मार्केटमध्ये काय सगळं मिळतं ना, त्यामुळे आपण ते दाखवण्याच्या प्रोसेसमध्ये मी इन्स्टंट आहे त्यामुळे लगेच हे बघा झालेलं आहे. थोडासा फेस येतो आहे आणि जरा फेस झाला की मग आपण याला असं उलटून घेऊया. लगेच उलटायचं नाही. हे बघा किती मस्त झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मला मोठे शेव खूप आवडतात, त्यामुळे बारपी केलेले नाही आहेत. याच्यामध्ये सगळं काही इन्स्टंट मिळतं, टाकायची गरज नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आजकाल सगळं काही अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे सुरुवातीपासून बेसन किती घ्यायचं, काय किती घ्यायचं ही झंझट राहिलेली नाही आहे. त्यामुळे इन्स्टंट मिळल्यामुळे आपण काय करतो की घेतो. त्यामुळे मी तुम्हाला इन्स्टंट हा शेवाचा प्रकार, इन्स्टंट हा चकली प्रकार हे सगळं दाखवलेलं आहे. तर आता याची आपण बुडबुडे थांबवून देऊया. हे बघा, बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आता आपले शेव बघा काय मस्त टम्माचे फुगलेले आहेत, हो की नाही? खूप छान. आता आपण याला काढून घेऊया व्यवस्थित. तर हे बघा मित्रांनो, इन्स्टंट शेवाच्या याच्यामध्ये माझे बघा किती छान असे शेव पडलेले आहेत, मोठे मोठे आणि खूप खुशखुशीत झालेले आहे बघा, खूप छान. आणि याच्यामध्ये माझे 2 डबे भरलेले आहेत, त्यामुळे मी इकडे पण ठेवलेले आहेत आणि इथे. तर हे शेव बघा किती छान झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा घरी करा